हाय गाईज. हाय वर्षाच्या चालतंय तेवढं. आता आपण बटाटा किसून घेऊ म्हणून. हाय, मी जान्हवी. मी परी. आणि आज आम्ही जेवण करणार आहे दोघी. तर पहिल्यांदा मी बटाट्याची साल काढली. आता मी काढतेला बघून परीला पण घ्यायचं होतं, मग तिनं पण घेतलं. आणि त्यानंतर तो बटाटा किसून पाण्यामध्ये भिजवत ठेवला, कारण तो मग तसाच ठेवला तर परत लाल पडतो, म्हणून आम्ही तो तसाच पाण्यामध्ये भिजवत ठेवला. त्यानंतर परी बघा, ही जेवण करताना असं ॲप्रन घालून फिरत होती. तर मी पहिल्यांदा पोटॅटो बाईट्स बनवत होते. त्यासाठी मी तेलामध्ये जिरं मोहरी आणि त्यात पाणी ओतलं. ते पाणी घातल्यानंतरच मी त्यात कोथिंबीर आणि मिरची घातली. त्यानंतर त्यामध्ये चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, धनजिरं पावडर, चटणी, मीठ आणि हळद घालून ते हलवून घेतलं. आणि त्यामध्ये जो बटाटा आपण खिसून ठेवला होता तोच बटाटा परत सुट्टा करून घातला. त्यानंतर त्यामध्ये 2 वाट्या रवा घातला आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याचं जाडसर असं बॅटर तयार करून घेतलं. ते बॅटर आपल्याला जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं मीडियम असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि तसं जाडसर असं बॅटर तयार झाल्यावरती मी ते एका प्लेटमध्ये घालून पसरवून घेतलं. ते चमच्याने नीट पसरवत नव्हतं, म्हणून नंतर परत हाताला तेल लावून ते पसरवून घेतलं. आणि त्यानंतर ते बॅटर सेट व्हायला मी परत फ्रीजमध्ये ठेवलं. आणि आज मम्मीला केकची ऑर्डर होती, मग तिने हा केक केला होता. त्यानंतर आज ओव्हनवर बनवायचं म्हणून ChatGPTची मदत घेतली. पण पहिल्यांदा बनवताना ओव्हनवरती कायम कडकच होतं, त्यामुळे भीती पण वाटत होती की कसं होईल. त्यानंतर ते बॅटर फ्रीजमधून काढून घेतलं आणि त्याचे असे त्रिकोणी भाग कट करून घेतले. ते थोडंसं मऊ असल्यामुळे थोडं चिकटत होतं, पण त्याचे भाग खूप भारी झाले होते. त्यानंतर ते असे भाग थोडे हाताने व्यवस्थित करून सगळे तयार करून घेतले. आणि त्यानंतर ते ओव्हनमध्ये ठेवायला तयार करून घेतले. पण पहिल्यांदा ओव्हनला ठेवल्यामुळे ते व्यवस्थित झाले नाहीत. त्यामध्ये थोडेच बघितल्यावरती आम्ही नंतर परत लास्टला तळून घ्यायचं असं ठरवलं. त्यानंतर पप्पा देखील मला आता मदत करत होते. मला कांदा चिरताना खूप डोळ्यात पाणी येत होतं, म्हणून पप्पा म्हणले की मीच करतो. आणि त्यानंतर मी गार्लिक राईस तयार करत होते, म्हणून त्यासाठी मी 2 चमचे चटणी आणि त्यात लसूण घालून त्याची पेस्ट तयार केली. आणि ती पेस्ट परत नंतर भातात मिक्स करून घेतली. त्यानंतर भांड्यामध्ये तेल घालून त्यात कांदा, गरम मसाला, मिरची घालून ते परतवून घेतलं. आणि ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये ढबू मिरची, टोमॅटो घालून मिक्स करून घेतलं. ते थोड्या वेळ मी झाकून ठेवलं. आणि त्यानंतर मग त्यामध्ये मी हळद, मीठ आणि पुलाव मसाला घालून मिक्स करून घेतलं. मग त्यानंतर जे आपण तिखट भात तयार केला होता तो त्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित फ्राय करून घेतलं. आणि त्यानंतर आपला हा गार्लिक राईस तयार झाला होता. तो दिसतानाच खूप छान दिसत होता आणि वास पण खूपच छान येत होता. त्यानंतर एका बाउलमध्ये कांदा चिरून घेतला आणि त्यामध्ये 2 चमचे तिखट, मीठ, हळद, मिक्स हर्ब, चिली फ्लेक्स, गरम मसाला आणि कसुरी मेथी घालून मिक्स करून घेतलं. त्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, जे कांद्यालाच पाणी सुटतं त्यामध्येच ते मी बरोबर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर एक चपाती लाटून घेऊन त्यावरती तो सगळा कांदा व्यवस्थित पसरवायचा आहे. आणि त्यानंतर त्यावरती दुसरी एक चपाती ठेवून ते व्यवस्थित प्रेस करायचं आहे. ही रेसिपी मी रीलला बघितली होती आणि त्यावेळीपासूनच मला खूप इच्छा होती की एकदा ट्राय करायची. आता मला कांदा तरी आवडत नाही, पण तरी देखील ही रेसिपी बघूनच खूप छान वाटत होती आणि म्हणून वाटत होतं की एकदा तरी करून खाऊया. मग आज सुट्टी होती म्हणून म्हटलं ही आजच करूया. मग त्यानंतर त्याचे असे गोलभाग करून घेतले. तर एका चपातीमध्ये म्हणजे 2 चपात्यामध्ये एकूण 4 तरी पराठे तयार झाले होते.
त्यानंतर ते गोल भाग असे लाटून घेतले. ते लाटताना खूप चिकटत होते, पण जरासं हळूवार लाटल्यावरती ते व्यवस्थित होत होते. हे सगळं करत करत खूप वेळ झाला होता. त्यामुळे मी नंतर मम्मीला देखील मदतीला घेतलं आणि मी इकडं लाटत होते आणि मम्मी तिकडे तळत होती आणि भाजत पण होती. ते जे पोटॅटो बाईट्स म्हणले होते ते ओव्हनमध्ये व्यवस्थित झाले नाही, म्हणून नंतर आम्ही ते तळूनच घेतलं. त्यानंतर आमचं हे सगळं जेवण आता तयार झालं होतं. तर तुम्ही सुद्धा हे सगळ्या रेसिपी एकदा ट्राय करा आणि नक्की सांगा की तुम्हाला पण कसा वाटला. आम्हाला तर सगळ्यांना या खूप आवडल्या. थँक यू.